नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सूत्रसंचालनामध्ये दिनविशेषाचं महत्त्व नेमकं आहे तरी काय हेच आपण जाणून घेणार आहोत. म्हणून सूत्रसंचालकाने भाषण करणाऱ्या व्यक्तीनं त्या कार्यक्रमाच्या दिवशी असलेला दिनविशेष जर सांगितला तर त्याचं भाषण, त्याचं सूत्रसंचालन आणि त्याचं व्यक्तिमत्व सर्वांपेक्षा प्रभावी आणि खुलून दिसतं. तर आपण हाच भाग आणि या दिनविशेषाचं महत्त्व या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिनविशेष अर्थात डे स्पेशल सांगणं ही एक प्रभावी पद्धत मित्रांनो मानली जाते. कारण एक वातावरण निर्मिती. दिनविशेष सांगितल्यानं कार्यक्रमात वेगळेपणा येत असतो. प्रेक्षकांचं लक्ष वेधले जाते आणि सुरुवातीपासूनच गंभीर आणि प्रेरणादायी वातावरण खरं तर निर्माण होत असते. 2. माहितीपर व प्रेरणादायी पैलू. प्रत्येक दिवसाला इतिहास, विज्ञान, साहित्य, समाजसेवा, व्यक्तीच्या जन्म अर्थात जयंती व पुण्यतिथींची जोड असते. हे सांगितल्यानं समोर बसलेल्या प्रेक्षकांना खरं तर नवी माहिती मिळत असते आणि प्रेरणा देखील मिळत असते. हे आपण जाणून घ्या. 3. विषयाशी नातं जोडणं. कार्यक्रमाचा मुख्य विषय किंवा उद्दिष्ट हा दिनविशेषाशी जोडता येतो. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि भावनिक संबंध खरं तर वाढत जातात. 4. सूत्रसंचालकाचं व्यक्तिमत्व उठून दिसतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जो सूत्रसंचालक दिनविशेष त्या कार्यक्रमामध्ये सांगतो त्याचं ज्ञान, त्याची तयारी आणि अभ्यासू वृत्ती खरं तर स्पष्ट होते, ती दिसून येते. त्यामुळेच त्यांचा प्रभाव प्रेक्षकांवरती अधिक पडत असतो. उदाहरणार्थ आज 17 सप्टेंबर आहे मित्रांनो. आजचा दिवस खास आहे कारण आज जागतिक रुग्ण सुरक्षा दिन जगभर आपण साजरा करत असतो. यंदाचा संदेश आहे रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी एकत्र प्रयत्न करा. आपण आजच्या या कार्यक्रमातून समाजाच्या हिताचं आणि सुरक्षिततेचं संदेश घेऊन जाऊया. किंवा आजच्याच दिवशी भारताचे महामहिम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्म झाला. त्यांची कार्यशैली, दूरदृष्टी आणि विकासाभिमुख भूमिका आपल्याला खरं तर प्रेरणा देते. आपल्या कार्यक्रमाला ही प्रेरणा लाभो अशा शुभेच्छा देऊन आपण पुढे जात आहोत. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की सूत्रसंचालनाच्या कार्यक्रमात, तुमच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात, तुम्ही करत असलेल्या त्या कार्यक्रमामध्ये, भाषणामध्ये दिनविशेष सांगणं किती महत्त्वाचं आहे. म्हणजेच फक्त माहिती देणं नाही मित्रांनो, तर कार्यक्रमाला सांस्कृतिक आणि पूर्ण माहितीपूर्ण आणि भावनिक अधिष्ठान मिळवून देणं आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही तुमच्या सूत्रसंचालनामध्ये, तुम्ही तुमच्या व्याख्यानामध्ये, भाषणामध्ये त्या दिवशीचा असलेला ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक व जागतिक असलेली घडामोड अर्थात दिनविशेष तुम्ही सांगायला सुरुवात करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि हो, निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.